वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग ऑफ माय फ्लिक्स. आणि मी आता नाशिकवरून निघालो आहे यज्ञाच्या गावाला तिला घ्यायला, कारण नेक्स्ट सिरीजचं काम स्टार्ट करतोय आम्ही. काम म्हणजे शूटच चालू करायचं आहे. आता आल्यानंतर काय एपिसोड्स लिहून वगैरे लगेच शूटला स्टार्ट करतोय. सो स्टे ट्यून, लवकरच नवीन एपिसोड्स बघायला मिळतील तुम्हाला. आता जस्ट कॉल झाला तिच्यासोबत, बोललो आय एम कमिंग. पण आता गेल्यानंतर आज रात्री आमचा प्लॅन आहे की देऊळ बंद बघायला जायचं आहे. सो लेट्स गो. तर मी पोचलोय यज्ञाच्या गावाला. फायनली आम्ही परत आलेलो आहोत एकत्र म्हणजे कामासाठी एकत्र. मी खुश का एवढी? मी का खुश आहे एवढी? कारण आपण न्यू प्रोजेक्ट चालू करतो. मी तेच सांगितलंय ब्लॉगच्या स्टार्टिंगला. एक्झॅक्टली. कारण ना MYF म्हणजे सगळ्यांचे जे भरभरून आम्हाला मेसेजेस येतात ना कंटिन्यू की तुम्ही यार परत एकदा शुभमंगल किंवा MYFचं काहीतरी एपिसोड सिरीज काहीतरी टाका. लोकांना फक्त घरगुती कॉन्टेंट बघायचं आहे, सांसारिक कॉन्टेंट. असं काही नाही. आता तुम्हाला सवय लावून घ्यावी लागेल सगळ्यांना. आता शुभमंगल नाही येणार, डिफरंट काहीतरी येईल. एक्झॅक्टली. आणि आता आम्ही मूवीसाठी चाललोय. येस, आम्ही चाललोय मूवी बघायला देऊळ बंद 2. तू 1 बघितलं? हो. परफेक्ट. मग तुला समजू शकतो तसं. तुझं मला वाटत ना त्या सिक्वलचं काय एकमेकांशी कनेक्शन नाही काय कनेक्शन नाही, फक्त नाव दिलंय. तू ट्रेलर वगैरे बघून आला? मी ट्रेलर पण हो, मी ट्रेलर पण बघितला. आणि ती प्रवीण तरडेची बायकोच आहे त्याच्यात लीड. तीच लीड करते त्याच्यात. त्याचं नाव काय? तो मराठी ऍक्टर. देऊळ बंद पण तो एंडला आहे. हा, तो पण आहे, ते पण बघितलं. चला एवढ्या सगळ्या फॅमिलीला घेऊन आज आम्ही चाललोय मूवीला. मित्रांनो, तुम्हाला माझ्या खुशीचं कारण सांगू की हा पहिला MYFचा व्लॉग आहे जो महेशने स्टार्ट केलाय. पहिला व्लॉग. खुशी बघायला स्वतः व्लॉग चालू केल्याची. मी करू शकतो व्लॉग, पण मी बिझी असतोय, तुला पण माहिती आहे आणि ऑडियन्सला पण माहिती आहे. तू बिझी असतो प्रत्येक व्लॉग मध्ये, प्रत्येक क्लिप मध्ये मीच असते. गाईस, तर आता मी हे करते, आता मी ते करते. तुला मान्य करायला लागेल मी बिझी असतो की नाही हेच सांग. हा, तो खूप कामं करतोस. बरोबर. मी दरवेळेस रिकाम टिकडी आहे. हो आहेस. ऐक ही कॅमेरा घेऊन असा आली, हिचा ब्लॉग चालू आहे आणि मी इथं एडिट करतोय. मी तर ब्रँडचे रिवॉर्ड पाठवतोय त्यांना. मी पण हे सगळ्या गोष्टी करून मग व्लॉगला सुरुवात करते. मला लक्षात राहतं ऍक्च्युली की व्लॉग आता घ्यायचा आहे. माझ्या पण लक्षात राहतं नेक्स्ट टाइम पासून. मी पण लक्षात ठेव. छान दिसते मी. तू नाही दिसत. गाईज, आम्हाला लिटरली मूवीचा जो टायमिंग होता ना, आम्ही डिलेच आहे त्याचा 15 मिनिटं. कारण आम्ही लोक इथून तिथे फक्त लॉबीमध्ये कन्फ्युज होऊन फिरतोय. बघायचंय लवकर. निघा. धन्यवाद ताई पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आत्ता जस्ट देऊळ बंद बघून आम्ही बाहेर पडतोय. मूवी कशी होती? बेस्ट होती. आवडली तुला? मस्त होती. आवडली. इनफॅक्ट मला पण डिरेक्शन आणि डायलॉग रायटिंग आणि अख्खी मुळशीची जी कास्टिंग होती, कास्टिंग पण ऑन पॉइंट होती ऍक्च्युली. वेल डन. हा बा धरू जिवंतच राहतोय. ए पट्टेवाला आहे. मारत नाही का आत्या? कोण मारेल? हा ठीक आहे ना. असू दे. महेश सांभाळ. ते जाऊ दे त्याला तशी बाजूला. बॅग आहे माझ्या हातात. ए बिनविचारी आहे ग बिचारा. मग मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. अरे काहीच नाही करायचं, फक्त असं करायचं. असं काही नाही करत. थोडी स्पीड वाढेल त्याची. मोती घाबरलंय. कधीच नाही. नाशिकचं पाणी नाही पित नाशिकचं पाणी पिते तू, फक्त फिल्टर केलेलं पाणी पिते तू नाशिकचं. मला असं वाटतं जेवढं आपण लोकांनी तेवढं ॲक्वागार्ड आरामात बसून घेतलं असतं नाही, तू बिस्लरीच्या मोठे घेऊन जा. नाही, प्लांटच टाकायचं तिच्यासाठी. स्पेशल प्लांट टाकायचं तिच्यासाठी. मिनरल वॉटरचा प्लांट टाकायचा आहे. को ऍक्ट्रेसची काळजी. मजबुरी. मजबुरी नाही. इकडे काय म्हणतात त्याला की प्रोडक्शन हाऊस मध्ये आता ते मेन्शन आपल्याला लिहावं लागेल की एक प्लांट टाकून घ्यायचं.
प्रोडक्शन हाऊसचे एक्सपेन्सेस माझ्याकडे असतात बाय द वे. एक खोटारड्या तू एकटा सांभाळतो का प्रोडक्शन हाऊसचे एक्सपेन्सेस? हो. मागं ना मी एकटाच सांभाळतो. किती आगाऊ आहे रे तू. हो तो एकटाच सांभाळतो ऍक्च्युली. मी पेमेंट बेसिसवर काम करते सध्या. तिला वाटत असेल मी हिशोब नाही ठेवलाय. 6,000 मी per महिना. आणि 1 रुपयाचा हिशोब ठेवला. तू ना तू तसाच आहे का? ज्या दिवशी आमची चिंगूस. बिझनेस डीड तुटली, त्या दिवशी हा 1-1 रुपयाचा हिशोब डील नाही बोलत, डीड बोलतोय. डीड जे आम्ही लिहून घेतलेली आहे. हो सगळे पैसे कॉन्ट्रॅक्ट जो करून घेतलाय. सगळे पैसे रिटर्न. हिचे अंगठे घेतलेले मी आणि नेक्स्ट टाइम अंगठ्याने दिले तर कापून घेईन मी. ठेवा ठेवा ह्याच्यावर विश्वास ठेवा, प्लीज ठेवा, प्लीज ठेवा. तर मित्रांनो आम्ही आलोय इथे आज नर्सरीमध्ये शॉपिंग करायला. म्हणजे झाडं घेतोय. महेशला बोगनवेल लावायचे. तुम्ही बघू शकता इकडे समोर बघा ती व्हाईट वाली बोगनवेल किती सुंदर दिसते. तर तसा काहीतरी लुक द्यायचा आहे. सो आम्ही इथे आलोय वांगणीच्या एका नर्सरीत. कमी जणांना नाही, खूप कमी जणांना ॲक्च्युली बऱ्याच जणांना माहिती आहे की वांगणी नर्सरीसाठी फेमस आहे. सो त्यामुळे आम्ही आता महेशच्या घरासाठी स्पेशली झाडं घ्यायला आलो. त्याला बोगनवेल लावायचे कारण आम्ही यावर्षी तर खूप बघितलं ना बोगनवेली, खूपच जास्त बघितलं. मला नेक्स्ट इयर बोगनवेलचा ब्लॉसम बनवून समोर गाडी लावून फोटो काढायचा. ओ माय गॉड. हो माहिती आहे. बदका नाही हंस आहे. तुम्हाला दाखवते आमची एक फॅमिली. हे बघा बदकं दिसली तिकडे बदकं. ह्या याच्यातून गरमीतून प्रिव्हेंट करायला कसं वाटतंय? मला हे आवडलं. गरमीत मज्जा ना. नो आज लिटरली नर्सरीचा टूर केला आम्ही लोकांनी. काय रे माही कसं वाटतंय हे? आणि आम्ही आता चालू त्या बोगनवेलीच्या दिशेने. जी मनात भरली आहे, जी होती मनात तीच आणली दारात. काय रे म्हणे महेश? येल्लो कलरचे पण लोटस आहे त्यांच्याकडे बघा. वाव मित्रांनो एवढं सुंदर वाटतंय ना हे बोगनवेल. बघा बोगनवेल इतकं गोड वाटतंय. आणि तिकडे समोर ना लोटस आहेत. इथून दिसेल की नाही बघा लोटस इतके सुंदर वाटत आहेत ते. मी इतक्या उन्हात आलोय आणि आय स्वेअर हा मुलगा स्वतःचा फोन गाडीत ठेवून आलेला आणि इतक्या लांब त्याची गाडी होती तिकडं आणि तिकडून मला आता हा फोन घेऊन परत जावं लागतं त्याच्यासाठी. चुकून कुठून तरी मी तो टॅन स्वतःचा कसा कमी केलेला आणि तो परत वाढतोय. आपल्या 3XO मध्ये पहिल्यांदा गाडी बघ कसली भारी वाटते. कसं वाटतंय महेश तुला? इको फ्रेंडली गाडी. आम्ही पोल्युशन करतोय तर आम्ही झाडं पण लावतो. गाडीत झाडं. तुला माहिती ना मुंबईतली ती एक ऑटो त्यांनी गाडी ऑटोमध्ये छोटी छोटी झाडं लावून ठेवली. काय माहिती मी नाही बघितलं. तू मुंबईत नाही राहत ना म्हणून. आपण वरती रूफटॉप वरती लॉन टॉप वरतून बोगनवेलचं खालून धरते असं ते मस्त छान. मित्रांनो आता आम्ही फायनली परत एकदा नाशिकला जायला निघालेला आहोत. म्हणजे आता गेल्यावरती कामं करायची. खूप खूप झालं टाइमपास, खूप झाली मस्ती. उद्या ब्रँडची व्हिडिओ शूट करायची. सी बाबा मी जेव्हा पण नाशिकला सिरीज शूट करायला जाते हा रपारा ब्रँड्स देतो. माझे पण माझे स्वतः माझाच पर्सनल सोल. माझे 2 आहेत. माझे 2 नाही आहेत, माझे 4 आहेत.